मनोज जरांगे पाटील यांची ठाण्यात भव्य सभा संपन्न। एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणांनी गडकरी रंगायतन दुमदुमले। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जाहीर सभा पार पडली। मनोज जरांगे पाटील याच ठाण्यात मोठ्या जल्लोषात व जंगी स्वागत करण्यात आले। खारीगाव टोलनाकापासून रॅलीला सुरुवात झाली असून माजिवडा सर्कल परिसरात 25 जेसीबींच्या माध्यमातून 11 टन फुलांचा वर्षाव करण्यात आला, तर महानगरपालिका मुख्यालयाजवळ देखील ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले। त्यानंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी भव्य सभा पार पडली। यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी समस्त ठाणेकर मराठा बांधवांना संबोधित केले। यावेळी आमच्या लेकरांच्या न्यायासाठी आम्ही लढतोय, तुम्ही ठरल्याप्रमाणे करायला तयार नाही। एक माणूस विरोध करतो म्हणून तुम्ही 6 कोटी मराठ्यांना वेठीस धरू शकत नाही। आपण कुणाचे नाव घेत नाही, लायकीही नाही। आधी विचार म्हणून विरोध होता, वैचारिक मतभेद असले पाहिजे, पण ज्या दिवशी ते कायद्याच्या घटनेच्या पदावर असताना जातीय तेढ निर्माण केला, तेव्हापासून त्या व्यक्तीलाही मराठ्यांचा विरोध आहे, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे। त्यासाठीच मी गावोगावी जाऊन पण सांगतोय की शेवटी यांच्या राजकीय स्वार्थापोटी आपण एकमेकात झुंजायचं नाही। यांना जातीय तेढ जरी निर्माण करायचा असला तरी आपण लहान भाऊ आणि मोठे भाऊ म्हणून आतापर्यंत आपण पिढ्याना पिढ्या त्याच पद्धतीने वागलेलो होते एकमेकाशी। आपल्याला पुढेही तसंच राहायचं। यांचे स्वप्न मात्र आपण स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही। आपण एकमेकाच्या अंगावर जायचं नाही। जे कायदेशीर आहे, जे कायद्याच्या चौकटीत बसतंय ते दिलं पाहिजे। आता आमच्या जर नोंदी सापडल्या तर आम्हाला दिलं पाहिजे, याच्यात वाद करण्यासारखं काहीच नाही नातूनच, कारण तिथंच आहोत आम्ही। आता हे पुरावे सांगायलेत ना, आम्ही तिथंच येत, दिलं गेलं नाही फक्त आम्हाला फक्त दिलं गेलं नाही। आमचा ओबीसी समाजात समावेश करा, ओबीसी आरक्षणात, एवढंच मत आहे। एक शासन निर्णयाचा इश्यू आहे फक्त, काय मोठा विषय नाही। एक शासन निर्णय आरक्षणात आहोत, आमच्या नोंदी मिळाल्यात, आता आम्हाला द्या, पण 50% वर आम्ही घेत नाही। तुम्ही जरी रिव्ह्यू दाखल केला, काही केलं तरी मात्र ते आम्हाला आरक्षण मान्य नाही। आम्हाला 50%च्या आत ओबीसीतलंच आरक्षण पाहिजे, याच्यावर आम्ही ठाम आहे। मंत्रालय कसलं असतं बघू नये का आम्ही? समुद्र कुठं आहे, कसा दिसतो हे आम्ही बघायचं नाही का मराठीत लोकांनी? इथं पार्ले बिस्किट पुढे चांगले चांगले मिळत आहेत, इथं चॉकलेट, त्याच्या कंपन्या आम्ही बघू नाही का भाऊ? डांबऱ्या कशा आहेत इथल्या आम्ही बघू नाही का? निधले झाडं कशी आहेत बघायचं नाही? आम्ही यायचंच नाही का मुंबईत असं म्हणणं तुमचं? द्या आपण, मग आम्ही जातो तिकडे आसामला राहायला। आम्ही मुंबईत यायचं नाही का? काय येऊ नये आम्ही? आमचं तर ठरलंच नाही यायचं आणखी, पण आम्ही येऊ नाही का? इथं बँका कशा आहेत आम्ही बघू नाही का? इथली डिझाईन कशी आहे शहराची ही बघू नाही का? आम्ही येऊ नाही का? इथलं आझाद मैदान कशाला म्हणतात, कसलं असतं ते, शिवाजी पार्क कसं दिसतं हे आम्ही बघायचं नाही का? काय यायचं नाही आम्ही? काय यायचं नाही हे प्रश्न आहे। तुम्ही आम्हाला येऊ नका कशावर म्हणता? आम्हाला बघायला यायचं कसलं आहे, काय विमानतळ कसं दिसतं, विमान खालून उडतं का वरून उडतं, आम्ही बघितलं पाहिजे का नाही? आम्ही बी, तुम्ही इथले मुंबईचे लोक पायावर चालतात, आम्ही पायावर चालतो, आम्ही टकोरवर चालवतो का तिकडे? आम्ही येऊ नाही का? काय येऊ नये? आम्हाला बंदी आहे का आमच्या इथं मुंबई बघायला यायचं आमचं ठरलंच नाही, पण आम्ही काय येऊ नये हे प्रश्न आहे आमचा। चला, धन्यवाद दादा। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत।
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. डिसेंबर रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन. 4 डिसेंबरपूर्वी निवेदन सादर करण्याचे आवाहन. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. त्यानुसार 18 डिसेंबर रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी 15 दिवस आधी म्हणजे 4 डिसेंबरपूर्वी आपली निवेदने सादर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी आपली निवेदने पुढील ठिकाणी सादर करावी. परिमंडळ 1 कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा. परिमंडळ 2 नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम. परिमंडळ 3 उथळसर वर्तकनगर लोकमान्य सावरकर नगर माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम. नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदने सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदने संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत. खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्यांचे व टॅक्सी स्टँडच्या लोकार्पण सोहळा संपन्न. शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांना नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आपल्या खासदार निधीतून घोडबंदर वाघबीळ येथील हावरे सिटी व ब्रह्मांड आझादनगर येथे ज्येष्ठ नागरिक कट्टा तसेच हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर तुळजाभवानी मंदिरासमोर नागरिकांसाठी टॅक्सी रिक्षा चालक मालक संघटनेने केलेल्या मागणीनुसार खासदार निधीतून टॅक्सी स्टँड उभारण्यात आले होते. याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, उपशहर प्रमुख संतोष शिर्के, दीपक साळवी, वसंत गवाळे, सचिन चव्हाण, शाखा प्रमुख वसंत गावित, विभाग प्रमुख प्रकाश पायरे, विजय हंडोरे, शाखा प्रमुख रमेश शिर्के, समन्वयक राम काळे, प्रवक्ते तुषार रसाळ, सहसचिव संजीव कुलकर्णी, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, अक्षता पांचाळ, हुमणे, सौ घाणेकर, कोपरी पाचपाखाडी विभाग अधिकारी राजेश वायाळ, ज्येष्ठ नागरिक पाटील, सचिन गांगुर्डे, वसंत कोंडभर, टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री बागल, दिनेश चिकणे, लिमेश बांडलीकर, जगन्नाथ तावडे तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, टॅक्सी संघटनेचे सदस्य व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे शहराची हवा सुधारतेय, उपवन परिसरात मात्र धुराळा कायम. हवेचा गुणवत्ता निर्देशांक सोमवारी 171 इतकी नोंद. यंदा दिवाळीच्या दिवसात हवेचे गुणवत्ता निर्देशांक सरासरी 184 इतका होता, तर इतर दिवसांच्या तुलनेत 40ने वाढ झाली होती. त्यामुळे ठाण्याची हवा आता प्रदूषित नारंगी रंगाच्या गटात जाण्याचा धोका असतानाच दिवाळीनंतर त्यात किरकोळ घट झाली आहे. सोमवारी ठाणे शहराच्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांक सरासरी 171 इतका नोंद झाला. मात्र उपवन भागातील परिसरातील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात दिवाळीच्या दिवसांपेक्षाही 3ने वाढ झाली आहे. परिणामी या केंद्राच्या परिसरातील हवा प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या प्रदूषण विभागामार्फत उपवनबरोबरच 3 हात नाका येथे दिवाळीत प्रदूषणाची पातळी मोजली. प्रत्येक ठिकाणच्या 5 किलोमीटर अंतराच्या आतील ठिकाणच्या हवेची गुणवत्ता तपासली. पालिकेच्या क्षेत्रात 14 नोव्हेंबरला सर्वात जास्त प्रदूषण उपवन केंद्राच्या अंतर्गत हवेचा गुणवत्ता निर्देशांक 190 इतका आढळला. 3 हात नाका केंद्राच्या अंतर्गत दिवाळी पाडव्याच्या दिवशी अर्थात 14 नोव्हेंबरला हवेचा गुणवत्ता निर्देशांक 170 इतका होता. मात्र 20 नोव्हेंबरच्या नोंदणीमध्ये
त्यात 21ने घट झाली. येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 149 नोंदवला गेला. दर्जा तपासण्याबाबत केलेल्या 6 रंगाच्या गटांपैकी हिरवा रंग अतिशुद्ध हवा म्हणून नोंद केले होते. हलका हिरवा शुद्ध, पिवळा मध्यम रंग, नारंगी रंग प्रदूषित, तर लाल रंगाचा परिसर अतिप्रदूषित गटात मोडतो. गडद तपकिरी सर्वात जास्त प्रदूषित गटात आहे. ठाणे परिसर हा पिवळ्या रंगाच्या गटात आहे. हवेचे गुणवत्ता निर्देशांक 101 ते 200 इतका असतो. ठाणे शहरातील हवेचे गुणवत्ता निर्देशांक सरासरी 171 इतका असल्याने तो मध्यम प्रदूषित गटात मोडला. शहरात इतर दिवशी गुणवत्ता निर्देशांक सरासरी 144 ते 146 इतका असतो, पण दिवाळीत त्यात वाढ झाल्याचे आढळले.